कहे सब संग साथ, जब वक्त पड़ा तब कोई नहीं मतलब कहे, लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं, जब टिकट मिला है जाने का डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे चलने वाला कोई नहीं। देहग्रहाची कामिनी तिथव राहिली भुवनी, मी जळत असे स्मशानी अगदी सवे एकला। मित्र आले गोत्र आले स्मशानी परतले, शेखी टाकुनिया गेले मज लागी स्मशानी। मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही। सत्ता संपदा राहील ठाईर ठाईर, सत्ता संपदा राहील ठाईर ठाईर, सत्ता संपदा राहील ठाईर ठाईर, सत्ता संपदा राहील ठाईर ठाईर। पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही। तुका म्हणे तय्यम आज्ञा, तुका म्हणे तय्यम आज्ञा, तुका म्हणे तय्यम आज्ञा, म्हणे तय्यम आज्ञा। तुकाळी मी परदेशी, सब काळ्याचे दुर्ठेला, सब काळाचे दुर्ठेला, सब काळाचे दुर्ठेला, नामदेवाचा हा तुकाराम महाराजचा कुठेही वेल्डिंग ठोकून देता काही महापाशी न चालत ते काय हा अभंग कोणता काय चालू होतं आपलं काय चालू होतं हा मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई ये माज्ञा तो झाला तो नामदेवाचा होता अंतकाळमी परदेशी शेवटच्या दिवशी याचा उपयोग नाही अंधेरे में छाया साथ नहीं देती बुढ़ेपन में काया साथ नहीं देती और मरते समय धन की माया साथ नहीं देती मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई मग तेव्हा उपयोगाला येतात काय त्या यमाच्या यातनेतून सुटण्याचं एकमेव साधन सोडविल यमा पासुनिया सोडविन यमा करा हरि भक्ति परलोकी येईल कामा सोडवीन यामा पासोनिया हो सोडवीन यामा दिवसाला उपयोगाला येणार एवढंच एक साधन आहे करा हरिभक्ती परलोक येईल कामा त्याला आपण परमार्थही म्हणतो परमार्थ परमार्थ म्हणजे काय सुटसुटीत अर्थ आहे परम म्हणजे श्रेष्ठ
अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे याला म्हणतात परमार्थ. श्रेष्ठ धनाची व्याख्या काय आहे? सुटसुटीत सांगतो. ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, जे धन खर्च केल्यावर कमी होत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, ज्या धनाला जीएसटी नाही, आणि जे धन आम्ही मेलो तरी आमची संगत सोडत नाही, जोडले हे न सरे धन. परमार्थ महाधन. खरीचे तीन कुटे चोर लूटे, खरीचे तीन कुटे चोर लूटे, दिन दिन पड़ते सुहायो पायो जी मेरे राम रतन धन पायो, 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 धन पायो. राम रतन धन जगात म्हणून जोडले हे न सरे धन. परमार्थ महाधन. संपदा तयाची न सरे कल्पांती, जोडविला भक्ती देवलाभ. हे आणि ते यामध्ये हा फरक आहे. अर्थ आणि परमार्थ. अर्थ माध्यान्ह काळासाठी आहे. ज्याच्याकडे अर्थ आहे ना त्याचा माध्यान्ह काळ साजरा आहे. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणचे, बालुशाही, मालपोहे, तुम्हाला आठवण ते 42 पदार्थ खातं. अर्थ आहे. जिथे अर्थ आहे त्याचा माध्यान्ह काळ साजरा आहे. जिथे परमार्थ आहे त्याचा अंतकाळ साजरा आहे. महाराज म्हणतात मी जन्मभर केला तो एवढ्यासाठीच, यासाठी केला होता, यासाठी केला होता, अभंगावर आणून बरोबर आम्ही कसंही येऊ असं काही बंधन आहे का? बाबासाहेब कायला वाटेल अभंग घेतला काय बुवा सांगतो काय आम्ही बरोबर करतो. फक्त ते गणित सोडवायचं आहे. गुरुजी बरोबर आहे.
जर विद्यार्थ्याला गुरुजींनी सांगितलं तुम्हाला स्वातंत्र्य रे पोरं हो, किती न किती म्हणजे 4, आपण अभंग घेतला समजा, मग किती न किती 4 विद्यार्थ्याला स्वातंत्र्य. एक म्हणला 2 न 2 बरोबर आहे, एक म्हणला 1.5 आणि 2.5 तुमचंही बरोबर आहे, एक म्हणला 2.25 न 1.25 तुझंही बरोबर आहे, मला 3 न 1, अरे किती न किती 4 आणायचे आहे, तू 2.25 न 1.25 म्हण, 2.5 1.5 म्हण, 2 न 2 म्हण, 1 न 3 म्हण, 4 आलं बस झालं. आपलं हे चालू आहे. परमार्थ आणि अर्थ. अर्थ माध्यान्ह काळासाठी आहे, परमार्थ हा अंत काळासाठी आहे. पण महाराज म्हणतात मी एवढ्यासाठीच एवढं केलं. पहिलं चरण म्हणजे कशासाठी काय केलं या 2 प्रश्नाची उत्तर आहे. तुम्ही अभंगाला फक्त प्रश्न विचारा, ते उत्तर देत आहे. इथं बसून विचारा कशासाठी. शेवटचा दिवस गोड व्हावा. कशासाठीचं उत्तर, शेवटचा दिवस गोड व्हावा. काय केलं, यादसाठी केला होता, यादसाठी केला होता, यादसाठी केला होता, यादसाठी केला होता, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. बस बस बस. या दोन्ही प्रश्नाची उत्तर म्हणजे पहिल्या चरणात आली. कशासाठी काय केलं. महाराज मग शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जन्मभर तुम्हाला भजन करण्याची गरज काय होती. मरायच्या आदल्या दिवशी कोपरगावचं भजनी मंडळ बोलून घ्यायचं, त्यांना म्हणायचं करा भजन सुरू, मला मरायचं आहे. जन्मभर भजन करण्याची काय गरज आहे. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अरे शेवटच्या दिवशी जर मुखाला नाम तर शेवट गोड होतो, मग जन्मभर नाम घेण्याची गरज काय. एवढा सोपा वाटला का शेवटचा दिवस. अरे दुसऱ्याचं मरण बघ होत नाही बाबासाहेब, ते आचकेत येतं, घडघडा लागला, पाय झटकतं, डोळे फिरवतं, ती अवस्था पहा. घरचे घाबरतात. नाना आहे का घरी, नाना आहे का घरी, नाना काय लवकर चला का. आमचं तात्या कसं तरी करतं. लेका तात्या कसं तरी करतं हे तुला बघवत नाही तर तात्याचं कसं होत असेल. तेव्हा तात्याला सुचल का कोपरगावचं भजने. एवढं सोपं नाही भाऊ. अरे 4 दुःख एकत्रित येतात मरायच्या वेळेला. अनुताप, मोह, विश्लेषण, आगामी या 4 दुःखाचं एकत्रीकरण म्हणजे मरण आहे. पहिलं दुःख कोणतं, अनुतापाचं. त्याला खाली टाकावं लागतं रोहिदास, खाली टाकावं लागतं मरायच्या वेळेला. खाली टाकलं की त्याच्या लक्षात येतं आता शेवटचा कार्यक्रम आहे, आणि मग पश्चाताप होतो त्याला. पांडुरंगा 85 वर्षे जगलो कोपर गावात, पण अजून पंढरपूर पाहिलं नाही. हाची घडोघडी चित्ता येतो आठव, हाची घडोघडी चित्ता येतो आठव, हाची घडोघडी चित्ता येतो आठव, हाची घडोघडी चित्ता येतो आठव. खाली टाकल्यावर पहिलं दुःख सुरू होते अनुतापाचं. काय जन्मा येवणिया केली म्या जोडी, आचे घडोघडी चित्ता येतो आठव. तेव्हा मग मोहजन्य सुरू होते. मी मरणार आहे, आ वैभवाचं काय होणार, हे मोहजन्य.
मग जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर धरू धरू ठेवतं. हे विश्लेषण, ताटातूट. विश्लेषण म्हणजे ताटातूट. आपण म्हणतो ना, किती वेळ झाला, खाली टाकलं, प्राण जात नाही. अरे जातो प्राण, पण शरीर सोडत नाही त्याला. शरीराचा आणि जीवाचा संवाद असतो तेव्हा ते शरीर रडतं, जीवा जाऊ नको, जाऊ नको जीवा. ज्या बंगल्यात मी 70 वर्षे राहिलो, तू गेल्याबरोबर माझे नातलग 7 तास नाही ठेवणार. काढा काढा म्हणते, यासी झाला भूमिभार, जाऊ नको. ती जी वडाताण चालते ना, हे आहे विश्लेषण. आणि शेवट, पाय गार पडलेले असतात, छातीमध्ये थोडीशी उष्णता असते. 1-1.5 पावणे 2 मिनिटाचा पावणा सांग, शेवटचं. त्याला कंठगत प्राण म्हणतात. प्राण इथं आलेला असतो, पापण्या हलायच्या थांबलेल्या असतात, खालच्या बाजूनं वलसर जागा झालेली असते, आणि ते सारखं वर पाहत ते आगामी. हे प्रत्येकाला, तुम्हाला मला जायचं हे लक्षात ठेवा मुद्दे. अनुताप, मोह, विश्लेषण. आगामी कोणतं? ते सारखं वर पाहतं. कारण यमदूत त्याला दिसतात. यमदूत फक्त दोघाला दिसतात, गावातल्या कुत्र्यांना आणि ज्याच्या करता आले त्याला. कारण धर्मराजासोबत कुत्र निघालं होतं. यमपुरीपासून कुत्र वापस आलं, पण यमदूत कसे असतात ते बघून आलं. म्हणून ज्या दिवशी यमदूत गावात येतात त्या दिवशी कुत्रे भुंकत नाही, विव्हळतात. लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यापर्यंत नुसतं वर तोंड करून ओ. याचं कारण सांगतो. यमदूत त्यांना दिसतात, पण ते भयानक स्वरूपाचे असल्यामुळे यांची बोबडी वळते. एखादा माणूस संडासमध्ये गेला, भित्रा माणूस, झुरळ जर बघितलं, झुरळ, तर झुरळ नाही म्हणत, ते झुझू 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 करतं दरवाजा तोडून बाहेर येण्याचा प्रयत्न. तसं कुत्रे ओ ओ. हे त्याचे कारण शोधा ना तुम्ही. अकराळ विक्राळ काळे कुट्ट, निर्दय निष्ठुर निगरगट्ट, ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढती. आणि ते भयानक स्वरूपाचे यमदूत पाहून कुत्रे भुंकण्याचा प्रयत्न करतात, पण बोबडी वळल्यामुळे त्यांना भुंकता येत नाही. ओ ओ ओ. माझं खोटं असेल तर त्या दिवशी म्हाताऱ्या माणसांची चर्चा ऐका. एक कोपरगावचं 90चं म्हातारं 85च्या म्हाताऱ्याजवळ काठी टेकत जातं. नाना, काय तात्या, कुत्री रडायला लागली गावात. हो, जास्त आजारी कोण आहे आपल्या गावात? हे दोघं सोडून. अशी एक डोके चाल समजायचं यमदूत आले. यमदूत कुत्र्यांना दिसतात अथवा ज्याच्या करता आला त्याला दिसतात, आणि म्हणून ते सारखं वर पाहतं. हे आगामी, विश्लेषण, मोह आणि अनुताप. मग 4 दुःखाचं एकत्रीकरण म्हणजे मरण आहे. तेव्हा सुचल का भजनी मंडळ बोलवा, मला मरायचं आहे. म्हणून जन्मभर केलं तर येण्याची शक्यता. हे नसेल पटत. वेळ 3 तास, वार्षिक परीक्षा. मग 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्याला वर्षभर अभ्यास करायची गरज काय? 3 तासाचा तर पेपर. आदल्या दिवशी 6 तास पुस्तक वाचायचं आणि 3 तास पेपर सोडवायचा नाही. त्याच्यात प्रकार आहे. 1 वर्षभर अभ्यास केलेला विद्यार्थी सूचना वाचत नाही रोहिदास, आणि 1 सूचनाच वाचत बसतं. 7 पैकी 5, 7 पैकी 5, 7 पैकी 5, 5 मधला आपल्या लायकीचा त्यातला आबकडे एखादा पोट विभाग सोडून अर्ध्या तासात घरी येते. त्याची मम्मी अख्ख्या कोपरगावात सांगते, बाकीचे बसतात लिहत 3-3 तास. माझा बाळू 20 मिनिटात पेपर देऊन, तुला काय माहिती बाळून काय दिवा लावला. विद्यार्थ्याचे प्रकार माहिती आहे तुम्हाला. एक विद्यार्थी 100 पैकी 99 गुण मिळाले तर रोगोरची बाटली घेतली. गरीबाचं लेकरू, मायबाप धावले, बाटली सगळी. काय करतो? आत्महत्या करतो. आई, काय झालं? नापास झाला? नाही. मग 100 पैकी 99 मिळाले. 99 तरी माझा 1 गुण का जावा? आई, खेळलो नाही कधी वर्षात, पुस्तकासाठी पागल झालो. अरे त्याचा बाप न ते तर कालपासून सगळ्या कोपरगावात पेढे वाटते रे. 35 मिळाले म्हणे. 35 वालं पेढे वाटतं कारमध्ये, 99 वालं रोगर प्यायला धावतं. हे विद्यार्थ्याचे प्रकार लक्षात. म्हणून त्यांनी सूचनाच वाचल्या, अर्ध्या तासात आलं. हे सूचनाच वाचत नाही, भरा 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 उत्तर लिहित. सगळा पेपर सोडून झाला रविदास. मग शांत डोक्यानं सूचना वाचल्यावर धक्का बसला. काय करू? परीक्षकाची सूचना होती 7 पैकी 5 सोडवा.
मी 7ही उत्तर लिहिली, आता काय करू? मग तो परीक्षकासाठी खाली सूचना लिहितो उत्तर पत्रिकेत, कृपया प्रश्नपत्रिकेवरील सूचना न वाचल्यामुळे माझ्याकडून 7ही उत्तर लिहिल्या गेली, तरी वरील 7 पैकी कोणतेही 5 तपासा. याचं नाव अभ्यास आहे. लक्षात घ्या. मग मी का सांगतो, 3 तासाचा पेपर व्यवस्थित सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यास करण्याची गरज आहे, तसं शेवटच्या दिवशी मुखाला नाम येण्यासाठी जन्मभर घेण्याची गरज आहे. आणि महाराज म्हणतात, मी घेतलंय यासाठी केला यासाठी केला होता शेवटचा दिस गोड भाव बरोबर इथपर्यंत आलो आपण. कशासाठी काय केलं म्हणजे पहिलं चरण. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. काय केलं? केला होता अट्टहास. महाराज या 2 प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं. आता तिसरा प्रश्न आहे, काय कशासाठी काय केलं कळलं, सध्याचं काय? आता काय? आता निश्चिंतने पावलो विसावा, कुंटलिया हवा तृष्णेची या. बाबासाहेब वेळ बरोबर करू आपण. हे तारीख बसण्यासारखी नव्हती, पण काहीतरी सरांच्याच मनात असेल याच बाबाचं व्हावं. तरी मी त्या दिवशी सुभाष मापारी, तिकडे कैलासराव पानगव्हाणे, आपण वारीत असा सोबत उगाव. मी म्हटलं पहा बरं, माझ्या नादी लागता पण 10 ते 12 खरं असते. मी 12ला नमस्कार करणार, कारण इथून नागपूरला जायचं आहे. ती अडचण त्या दिवशीच सांगितली होती. पण चपात्या गाडीत बांधल्या, वेळ जाऊ नये म्हणून. 10ला 10 मिनिट कमी असताना फेटा बांधून इथे किती वाजता उठलो असेल तुम्ही डोकं चालवा. तरी इथं काहीच नाही. हे आम्हालाच करावं लागलं, बसायला गादी घ्या, हे घ्या. आणि ज्यांनी तारीख घेतली त्यातलं एकही नाही इथं स्टेजवर. बाबासाहेब मी पहाटे 4ला उठलो, 6ला आळंदीहून निघालो, तरी सवयीप्रमाणे आताही नागपूरला 7 ते 9 राईट टाइम करणार, त्याच्यात बदल नाही अजिबात. आता तर 6 तासात एकदा समृद्धीला लावली गाडी बरोबर बरोबर होत. म्हणजे पुढचा हिशोब कळला तुम्हाला. 12ला मी तुम्हाला मोकळे करतो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही.
एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि नियोजित वेळेत विठोबा रखुमाय कुंडली कवरदार भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. या आता हार घालेपर्यंत तुम्ही चाल म्हणा, दोन्ही कामं होतात. वा याच्यासाठी केला होता ठास, याच्यासाठी केला होता ठास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटाचा दिस गोड बाबा, शेवटाचा दिस गोड बाबा, गोड बाबा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, 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 विसावा. शेवटचा दिसा गोड भावा, शेवटचा दिसा गोड वावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया कृष्णचिया, कृष्णचिया, कृष्णचिया आत्मनिश्चय पावलो विसावा, पावलो विसावा, आत्मनिश्चय पावलो विसावा.
विठाल 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 आरती नंतर विठाल विठाल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। विठाल 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 रे राम. यादसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा देश गोड व्हावा, कशासाठी काय केलं हे कळलं महाराज. सध्याचं काय, आता निश्चिंतीने पावलो विसावा. हा आता वर्तमान काल वाचक घ्यायचा. कधी भविष्याचा निर्देशक येतो, कधी युग वाचक आहे कास्तकाराच्या भाषेत. तो हाडाचा शेतकरी पाहिजे रैदास, पुस्तकं वाचून शिकलेला नाही, त्याला काही कळत नाही. ज्याला बैलाला पाय किती याची कल्पना नाही, ते आमच्या बैलाचे कायदे करते. ते बैल म्हणते जंगली प्राणी आहे बैल. अरे का बैला, बैल कोणता प्राणी आहे हे ठरवायसाठी तुला कोपर गावात कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा किंमत बैलाची कळेल. ते तिथं यशीच्या रूम मध्ये बसून बैल हा जंगली प्राणी. अरे बैलाचा दावा घालणारी लोक आहे पुणे जिल्ह्यात. बैलावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी केलेली लोक, यानं त्याच्या बापाचा दावा घातला नाही, ते म्हणतं बैल जंगली प्राणी. म्हणून हाडाचा शेतकरी. श्रावण महिन्यात नागपंचमी, एक शेटजी आले, हे 1 क्विंटल गहू तुम्हाला सप्रेम भेट, त्याला लागणारं खत देतो, फक्त विनंती आहे आज गव्हाची पेरणी करा. कास्तकार उभा झाला, तुम्ही पेरला होता का शेटजी गहू? नाही, आम्ही विकला. तुझ्या पिढ्या विकता विकता मेल्या, आमच्या कास्तकाराच्या पिकवताना गेल्या. अरे नागपंचमीला कुठं गहू पेरतात का? वापस नाही, दिवाळी होऊ दे, डबल भावात विकत घेऊन पेरीन का? आता सीजन नाही. जसा कास्तकार म्हणतो आता सीजन नाही, तसं कृतयुग ध्यानाचं सीजन, त्रेतायुग यज्ञाचं सीजन, द्वापारयुग परिचर्येचं सीजन आणि कलियुग हे हरिनामाचं सीजन असल्यामुळे आता युग वाचक आणि कापे काम नाही. आता एक गावे आम्ही विठोबाचे नाम बस. पण इथला जो आता आहे हा वर्तमान काल वाचक आहे. सध्याचं काय, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटली हवा तृष्णेची, हे सहज सहज आहे, पण अर्थ लावताना उलट डोकं चालवायचं. तृष्णेची हाव खुंटली म्हणून निश्चिंत झालो, निश्चिंत झाल्यामुळे विश्रांती मिळाली. आता निश्चिंतीने पावलो विसावा. जोपर्यंत तृष्णेची हाव खुंटत नाही तोपर्यंत निश्चिंत नाही, आणि निश्चिंत नाही मग विश्रांती नाही. 100 एकर वाडी आहे रोहिदास, यशीची गाडी आहे, 3 मजली माडी आहे, पण झोपेच्या गोळ्या खाऊनही रात्र रात्र झोपत नाही का? ते म्हणतं 3 पिढ्याला पुरल, पण पुढच्या 4थी पिढीचं काय? याची हाव खुंटली नाही म्हणून, निश्चिंत नाही म्हणून यशीच्या रूम मध्ये झोपत नाही. उलट रोडच्या काठाला प्लास्टिकच्या कागदाचं झोपडं, लेकर त्या दगडावर खेळतात ना, नवरा बायको दिवसभर दगड फोडतात, संध्याकाळी 3 दगडाची चूल, तेच दगड फोडलेले. येड्या बाबूचं सरपण, त्याच्यावर तवा, 9-10 भाकरी बाजरीच्या थापून तयार करायच्या आणि 2 वांगे भाजून भरीत. 4-4 भाकरी नवरा बायकोनं खाल्ल्यावर 2-2 तांबे पाणी पेले. रोडच्या काठाला झोपले, सकाळी 7 पर्यंत जाग येत नाही. फरक लक्षात आला? ते यशीच्या रूम मध्ये झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत नाही का? 3 पिढ्याचं भागल, 4थीचं काय? याची तृष्णेची हाव खुंटली नाही. आणि हे 4-4 भाकरी दाबून खाल्ल्यावर झोपताना पांडुरंगा आज मेहनतीचं पोटापुरतं मिळालं देवा, उद्याचं उद्या. हे निश्चिंत आहे.
तृष्णेची हाव खुंटली म्हणून विश्रांती आहे. हे आता शब्द लक्षात घेऊ. आता निश्चिंतीने तुकोबारायची हाव खुंटली कशावरून? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय अनुकूल आहे, तुकोबारायची परिस्थिती प्रतिकूल आहे, तरी नजराना वापस केला. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, याला म्हणतात खुंटलिया हवा तृष्णेची हवा तृष्णेची हवा तृष्णेची हाताने ज्योतीने पावलो विसावा, निश्चिंतीने पावलो विसावा, ज्योतीने पावलो विसावा, ज्योतीने पावलो विसावा. हवा तृष्णेची कुंडलिया हवा तृष्णेची कुंडलिया हवा तृष्णेची. आता म्हणजे वर्तमान कालवाचक. विश्रांती का तृष्णेची आव खुंटली म्हणून निश्चिंत झालो, आणि निश्चिंत झाल्यामुळे विश्रांती. आता निश्चिंतीने पावलो विसावा. निश्चिंत होण्याचं कारण खुंटलिया हवा तृष्णेची आव खुंटली, निश्चिंत झालो. निश्चिंत झाल्यानं विश्रांती. बस ही एकात एक गुंतलेले शब्द आहे. आता दुसरी लाईन संपली. अभंग म्हणजे गणित आहे, त्यासारखा सोडवायचा. 3 प्रश्नाची उत्तर झाली. कशासाठी काय केलं? पहिलं चरण. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. काय केलं? केला होता अट्टास. सध्याचं काय? आता निश्चिंतीने पावलं विसावा. महाराज या 3 प्रश्नाची उत्तर मिळाली. आता 12च मिनिट आहे. तुम्ही निवांत बसला म्हणजे एकांतात मागचं आठवत असेल ना? आठवतं. मागचं आठवल्यावर काय वाटतं? कवतुक वाटे झालिया वेचाचे, कवतुक वाटे झालिया वेचाचे, कवतुक वाटे झालिया वेचाचे, कवतुक वाटे चरण. निवांत बसल्यावर तुम्हाला मागचं आठवते ना? हो, आठवत. मग मागचं आठवल्यावर काय वाटतं? कौतुक वाटे झाली या वेचाचे. वेचाचे म्हणजे अख्खं आयुष्य नामचिंतनात वेचलं याचं कौतुक वाटतं. एवढं सोपं नाही. त्याचे मुखी हरी पळठा हो, त्याचे मुखी हरी पैठा हो, त्याचे मुखी हरी पैठा हो, हरी पैठा हो, जन्मीचे सुकृत पंढरी, त्याचे मुखी हरी पैठा होय, त्याचे मुखी हरी
अनंत जलमीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. अरे अनंत जन्माची पुण्याई पाहिजे एकदा मुखाला नाम येण्यासाठी. मी नाम घेतल्याचा एकदाही थांबलो नाही याचं कौतुक आहे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे जिवे झाला चढ नेगे अवसान ते पड. पांडुरंग ध्यानेन पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग. आयुष्य वेचलं नाम चिंतनात याचं कौतुक वाटतं. कौतुक वाटे झाले या वेचाचे. नाम मंगळाचे तेने गुणे. मंगळाचे नाम. मंगल जगात फक्त परमात्मा आहे रोहिदास. बाकी म्हणायचं आहे मंगल. मंगलातच अमंगल आहे. मंगल कार्यालयामध्ये मंगलाष्टक असलं पाहिजे. तरणी वांडपोर लग्नाला निघाली 5-50 लोक म्हणले अरे एखादं म्हाताऱ्याने 92चं घेतलं. हे बाकी सगळे 24च्या आतले होते. एकच 92चं. मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा. 12:42 पर्यंत म्हातारा शांत होत. 12:42 ला पोरं बिघडून दिली मंगल कार्यालय. जेवायला आलो का म्हणाव. 12:42 झाले. एकदा नवरी आणा म्हणाव आणि याचं तोंड पेटवा म्हणाव. हे मंगलाष्टक आहे का. म्हणे नवरी आणा रांड मग जाळा नवऱ्याचे तोंड. मांडवाच्या दारान पुढे आणला म्हातारा. अरे वय जरी वाढलं असलं बाबासाहेब पण बोलण्याचं तारतम्य नसलं तर त्याला पिकलेल्या दाढी मिशीचं बाळ समजा. समान तो देही बालकाचा बालकाचा. समान तो देही बालकाचा बालकाचा. समान तो देही बालकाचा बालकाचा. समान तो देही बालकाचा. वयाचा प्रबोधे विचार झालाही. समान तो देही बालकाचा. ठीक आहे ठीक आहे. घरून मोबाईल आला का ताट वाढलंय म्हणून. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो होऊ शकते. आम्हाला कुत्र विचारत नाही. समान तो देही बालकाच्या वयाच्या. तुम्ही भाग्यवान मंडळी आहे. मुलगा झाला मुलगा झाला मुलगा. चाललं पेढे वाटत. अर्ध गाव पेढे वाटून झालं. घ्या पेढे घ्या पेढे. 12 वर्षांनी मुलगा झाला. घ्या पेढे घ्या पेढे. 12 वर्षांनी मुलगा झाला. घ्या पेढे. मागचा पळतला. पेढे वाटणं बंद करा. मेलं. म्हणून मंगलते नोहे कन्या पुत्राधिक. मंगलती नोहे कन्या पुत्राधिक. मंगलती नोहे कन्या पुत्राधिक. मंगलती नोहे कन्या पुत्राधिक. राहिला लौकिक अंतर्भाव. राहिला लौकिक अंतर्भाव. राहिला लौकिक अंतर्भाव. मंगळते नोहे कन्या पुत्राधिक राहिला लौकिक अंतरपाठ. मग मंगल काय. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी आणि ते नाम आयुष्यभर मुखाला आलं याचं कौतुक वाटतं. कौतुक वाटे झाले या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. महाराज आता फक्त 5 मिनिट आहे. 4च आहे. आता तुमच्या आयुष्याचे उरलेले दिवस कसे घालवणार. पत्ते खेळण्यात नाही. जीवनमुक्तीच्या आनंदात. तुका म्हणे मुक्ती परिणेली नोवरी. शाबा शाबा. तुका म्हणे मुक्ती परिणेली नोवरी. तुका म्हणे मुक्ती परिणेली तुका म्हणे मुक्ती परिणेली नोवरी.
आता दिवस चारी खेळी मेळी तुका म्हणे मुक्ती वर्णिली नोबळी आता दिवस चारी खेळी मेळी हो आता दिवसी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिते आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली हवा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली हवा तृष्णेची ए कुंडलिया कुंडलिया हवा तृष्णेची आता निश्चिंतीने ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, नंतर जय विठ्ठल होऊन आरती होईल. त्यानंतर सर्व टाळकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही. परिवाराच्या वतीनं सर्वांचे आभार मानण्यात येईल. जेवल्याशिवाय जाऊ नका असं सांगण्यात येईल. त्यानंतर प्रत्येकाने जागा सोडायची. आमचे सुकेनेचे मोगल आप्पा, त्यांच्याकडे नितेशजी काळे, सुभाषजी मापारीन, आमचे कैलासराव पानगव्हाणे एवढी मंडळी येऊन त्या दिवशी तारीख निश्चित केली. वेळेवर आम्ही आलो. तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. सूर्योदय आणि सूर्यास्त ठरलेले आहे. कोणाला त्याचं वाईट वाटत नाही. रोज सूर्याचा उदय होतो आणि अस्ताला जातो. वाईट या गोष्टीचं वाटतं, सरांचं जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सूर्य आहे, याचं वाईट आहे. आता त्या परिवारामध्ये हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आम्ही काय करू शकतो? परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करू शकतो की त्या परिवाराला हे दुःख पेलण्याची ताकद पांडुरंगानं द्यावी. प्रभूचरणी प्रार्थना. माऊलीचं भजन, जय विठ्ठल. ठरल्याप्रमाणे सगळ्या कार्यक्रम. परिवारातले कुणीतरी इथं या. सरांच्या प्रतिमेच्या पुढे आरती करा. ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली विठ्ठल